ओमराजे निंबाळकर यांनी पुण्यात असल्याची जरी माहिती देत असली तरी ओमराजे निंबाळकर हे रात्री एका विशेष विमानानं जे आहे ते दिल्लीला रवाना झाल्याची विश्वसनीय सूत्रांनी जी आहे ती साम टीव्हीला माहिती दिलेली आपल्याला पाहायला मिळते। गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे आणि यामध्येच धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाचा देखील सातत्याने उल्लेख केला जातोय। मी आता ओमराजे निंबाळकर यांच्या धाराशिव तालुक्यातील गोवर्धनवाडी यांच्या निवासस्थानासमोर आहे। आपण जर पाहिलं तर अगदी कालपासून ओमराजे निंबाळकरांना आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय। ओमराजे निंबाळकर यांनी पुण्यात असल्याची जरी माहिती देत असली तरी ओमराजे निंबाळकर हे रात्री एका विशेष विमानानं जे आहे ते दिल्लीला रवाना झाल्याची विश्वसनीय सूत्रांनी जी आहे ती साम टीव्हीला माहिती दिलेली आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाचा जो निकाल होता तो काल मुंबई येथील न्यायालयामध्ये ठेवण्यात आलेला होता। त्या ठिकाणी ओमराजे त्यांच्या संपूर्ण कुटुंबियासह उपस्थित होते, मात्र ते रात्री उशिरा मुंबई येथे पुण्यामध्ये दाखल झालेले होते आणि ते फॅमिलीसह पुण्यात असल्याची माहिती जी आहे त्यांनी रात्री आपल्याशी बोलताना दिलेली होती। मात्र अगदी सकाळपासून आपण ओमराजे निंबाळकर यांना ट्राय करण्याचा संपर्क करतोय, फोन करण्याचा प्रयत्न करतोय, पण ओमराजे निंबाळकर यांच्याकडून कुठलंही उत्तर दिलं जात नाही। त्यांच्या अतिशय जवळचे जे काही लोक असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांना देखील आपण बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र यामधून आता स्पष्ट झालेलं आहे की रात्री ओमराजे निंबाळकर हे एका विशेष विमानानं जे आहेत ते दिल्लीला रवाना झालेले आहेत। ते शिंदे गटात प्रवेश करणार की नाही याबाबत सस्पेन्स जरी कायम असला तरी ते दिल्लीला रवाना झाल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव।